म्हणजे उत्पत्ती. आता पहा तुम्हाला हे सगळ्या जगतामध्ये काय दिसतं, सगळ्याची उत्पत्ती दिसते की नाही? ती सगळी उत्पत्ती आहे. उत्पत्ती झाल्यानंतर त्याचं राहणं, स्थिती म्हणजे पालन, उत्पन्न होणं आणि पालन करणं, आणि नंतर त्याचा संहार, तिसरा भाव, चौथा सांगितला तिरोभाव, आणि पाचवा सांगितलेला अनुग्रह. हे भगवान शिवजींचे 5 काय कर्म आहे. आणि म्हणून पहा, कारण ह्या सगळ्या संसाराची रचना कोण करतं? प्रत्यक्ष आमचे शिवजी करतात. म्हणून पालन करणं सृष्टी म्हणजे सर्ग जगत संबंधी जे आहे त्याला उत्पत्ती म्हणता येतं, सर्ग पण म्हणता आहे. आणि स्थिती म्हणजे चांगल्या प्रकारे ते स्थिर राहणं, त्याला स्थिती असं म्हटलेलं आहे, पालन असं म्हटलेलं आहे. जो विनाश होतो कोणतंही झाड, आता आपण पहा, आता कुठं कुठं गहू काढायला आली, आता थोड्या दिवसानंतर ज्वारी पण काढायला येतात. आणि मागचे पिकं आपण पाहिलेलेच आहे की सोयाबीन, त्याचं खळं करणं म्हणजे काय, त्याचा संहार आहे, ते झाड नष्ट होऊन जातं. म्हणजे प्रत्येक याच्यात आपल्याला उत्पत्ती स्थिती, उत्पत्ती म्हणजे त्याच्यात जेव्हा शेतकरी पेरतं त्याच्यातून अंकुर निर्माण होतो, उत्पत्ती झाली. पण उत्पत्ती झाल्यानंतर त्याचं पालन केलं जातं. त्याला नंतर काय होतं, लागते त्याला जे शेंगा लागतात, आणि शेंगा लागल्यानंतर ते वाळायला लागल्या, तसा संहार होतो. म्हणजे उत्पत्ती स्थिती संहार आणि उत्क्रमण, त्याला म्हणतात. प्राण आपल्या शरीरातून निघून जातो, शरीर त्या झाडातला प्राण निघून गेला, त्याला म्हणायचं उत्क्रमण किंवा तिरोभाव. त्याचप्रमाणे या त्या चारीतून आपल्याला सुटायचे, उत्पत्ती स्थिती संहार आणि प्राणोत्क्रमण म्हणजे त्याला म्हणजे तिरोभाव नाहीचं होणं. तर अशा आणि त्याच्यातून सुटण्यासाठी भगवंताचा अनुग्रह म्हणजे कृपा. हे माझे काय हे 5 कृत्य आहेत सांगितले शिवजीचे. तर 4 जे आहेत ती कृत्य सृष्टीचा विस्तार करणारी, सृष्टीपासून तर तिरोभावापर्यंत सृष्टीचा विस्तार करणार आहे. 5वा कृत्य जे अनुग्रह म्हणतात, मोक्ष, भगवंताच्या कृपेने. आताच सांगितलं ना की धर्म अर्थ काम मोक्ष, मोक्ष जे 5 मुक्ती सांगितलं ना, ते भगवंताचा कृपाप्रसाद झाल्यावरच आपल्याला काय होतं, तो प्राप्त होतो. आणि मग भगवंताची कुठेही म्हणायची तर हे 5 कृत्य कुठे दिसतात तुम्हाला? प्रत्येक भूतामध्ये दिसतात. म्हणून सृष्टी भूतले पृथ्वीवर, ही सृष्टी आपल्याला इकडे दिसायली, हे सगळी पृथ्वी आहे. स्थिती जले, पाण्यामध्ये स्थिती आहे. म्हणून तुम्ही त्या बीजारोपण केल्यानंतर त्याला पाणी टाकलं नाही, आपण जन्माला जरी आलो ना तर पाणी लागतंय, म्हणजे पालन होतं पाण्याला. म्हणून स्थिती व सृष्टी भूतले, स्थिती जले, संहार अग्नीमध्ये. आणि आपण पहा संहार काय होतो, आपण गेल्यानंतर काय केलं, अग्निसंस्कार केला जातो की नाही, संहार अग्नीमध्ये, तिरोभाव वायूमध्ये, आणि अनुग्रह आकाशामध्ये. म्हणजे 5 भूतामध्ये जे आहेत ते 5 भगवंताचे काय कृत्य आहे. आणि म्हणून आपल्याला पृथ्वीमध्ये सगळ्यांची सृष्टी उत्पन्न होते, जलामध्ये त्याची वाढ दिसते. अग्नी सगळ्याला जाळून टाकतो की नाही, काय करतो, कोणी असो, झाडं जरी असले तरी जळाले, प्राणी जरी असले तरी जळाले जातात, सगळ्यांना तो काय करतो, संहार करतो. आणि वायू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो तुम्हाला. आणि आकाश मात्र कसं आहे, ते व्यापक. आकाश कुठे जातं का हो? आता तुम्हाला जर गावाला जायचं तर बसले, रेल्वेमध्ये बसले, विमानामध्ये बसले, किंवा मोटरसायकलवर बसले, या गावाहून त्या गावाला गेला तुम्ही. पण मला वाटतं आकाश ह्या गावाला त्या गावाला तुम्ही घेऊन जाता का? हे सगळे 4 भूत कसे आहेत, नश्वर आहे, नाशिवंत आहे सगळा. आणि आकाश तत्व हे व्यापक आहे, परमात्मा व्यापक आहे, तो अनंत आहे, अविनाशी आहे. हे असं आपल्याला काय करायला लागेल, ओळखावं लागेल, हे सांगितलेलं. आणि म्हणून हे 5 कृत्याला वहन करण्याचं काम करतो. म्हणजे 5 मुख आहेत. म्हणजे भगवान शिवजीला किती मुख आहेत? पंचमुख. ते 4 मुख जे आहेत, 4 दिशेला 4 मुख आहेत. तुम्हाला म्हटलं ना इथं ते सांगणारे म्हणून नेपाळ आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही काही काही ठिकाणी असे 5 मुख असतात भगवान शिवजीला. ते 4 मुख जे आहेत प्रत्येक एका दिशेला,
कोणत्या दिशेला कोणतं मुख आहे ते पहा. म्हणतात 4 दिशेला 4 आणि मधात एक 5 आहे. आणि अशा प्रकारे म्हणतात त्याच्या मुख 4 दिशेला आहे ना. पहिलं म्हणजे मुख जे आहे ना ते उत्तरवर्ती म्हणजे उत्तरेकडे आहे. त्या मुखाला त्याला अकार असं म्हटलेलं आहे. त्याच्यात आपण भगवंताचं जे ओंकार स्वरूप आहे, मंगलमय आहे, प्रणव स्वरूप सांगितलेलं आहे. आणि म्हणून तेच प्रगट झालेलं आहे.